घरातल्या 3 वस्तू एकत्र करून कुटून दररोज 1 चमचा जरी खाल्ला, तरी आयुष्यभर हाडांचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. हात दुखणे, पाय दुखणे, कंबरदुखी, पाठदुखी, थोडंसं चालल्यावर होणारा त्रास कायमस्वरूपी संपेल. एवढंच नाही, तर तुमच्या जॉइंटमध्ये होणारा जो काही आजार आहे, सांधिवात, तो देखील तुम्हाला होणार नाही. तुमची त्वचा नितळ होईल. तुमचे जे स्नायू आहेत, तर ते देखील मजबूत होतील. एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये येईल. एक नवं चैतन्य संचारेल. अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कुठलाही आजार तुमच्या शरीरात शिल्लक राहणार नाही. या घरातल्या 3 वस्तू कुटून एकत्र करून एका विशिष्ट प्रमाणात खायच्या आहेत. हे एकदा खाल्ल्या की तुमच्या शरीरामध्ये असणारे आजार तर दूर होतातच, पण त्याचबरोबर तुम्हाला प्रचंड ऊर्जा देखील येते. शरीरामध्ये असणारी कमजोरी निघून जाते, थकवा निघून जातो, नवीन रक्त तयार व्हायला सुरुवात होतं, शरीरामधले विषारी पदार्थ बाहेर निघून जायला जातात. आणि हा फॉर्म्युला जो बनवलाय, तर तो प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी देखील याच्यावर अभ्यास केलेला असल्यामुळे हा सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत, त्या कशा पद्धतीने एकत्र करून कुटून घ्यायच्या आहेत आणि त्याचा 1 चमचा घेऊन असा काय शरीरावर परिणाम होतोय की ज्यामुळे हाडांच्या किंवा शरीराच्या कुठल्याही मसल्स किंवा कुठल्याही स्नायूच्या बाबतीतले प्रॉब्लेम संपून जातात आणि तुम्ही अगदी मरेपर्यंत निरोगी राहू शकता, मरेपर्यंत वेदना रहित राहू शकता. त्याचा फॉर्म्युला. तो व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. हाडांचा त्रास. थोडंसं पायऱ्या चढलं, थोडंसं चाललं, हाडं दुखतात, पाठ दुखतात, मान दुखते, कंबर दुखते, हात दुखतो, काहीतरी दुखतच राहतं. पूर्वी वयोवृद्ध लोकांचं हे दुखायचं, आता तरुणांमध्ये प्रॉब्लेम वाढले. का? तर आपण फार निकृष्ट दर्जाचा आहार घेतोय. होय, तुम्ही खूप महागड्या गोष्टी घेऊनही खात असाल, पण जो जो निकृष्टता, जो हायब्रिडायझेशन झालं आहे, जे केमिकल त्यामध्ये वापरले गेले आहेत, त्यामुळे शरीराचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली आहे. कधीही पहा, शरीर थकलेलं राहतं. आपल्या हाडांमध्ये नेहमी वेदना होत राहतात. जे आपले जॉईंट्स आहेत, तर तिथेही आजार होत असतात. आपले केस गळायला लागतात. आपल्या त्वचेवरील त्या ठिकाणी कोरडेपणा यायला लागतो. आपली नखं अगदी कडक होतात. त्याचबरोबर थोडंसं चाललं, थोड्याशा पायऱ्या चालल्या, थोडंसं आलं की आपलं जे श्वसन आहे, तर ते आपल्याला घेता येत नाही. तर अशा प्रकारचे लक्षणं म्हणजेच शरीरामध्ये एक विशेष प्रकारच्या गोष्टीची कमतरता होते, जे आपल्या लक्षात येत नाही. ते म्हणजे कॅल्शियम. होय, कॅल्शियम हा इतका जबरदस्त घटक आहे. हा थोड्या जरी प्रमाणात घसरला तर तुमच्या पूर्ण शरीरावर याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे अगदी डोक्याचे केस गळण्यापासून तर अगदी तुमची कमजोरी येईपर्यंत त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिसायला सुरुवात होतात. मग व्हिडिओमध्ये आज आपण अशा 2 ते 3 गोष्टी एकत्र कुटून एक चमचाभर खाण्याचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय की ज्याने शरीरात आयुष्यभर पुरेल इतकं कॅल्शियम जाईल आणि कधीही तुम्हाला कुठलाही त्रास होण्याची शक्यता निर्माण होणार नाही. आता व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी या कोणत्या 3 गोष्टी आहेत त्या आपण एकदा समजून घेऊयात. त्याचा काय वापर, का वापर आपण करत आहोत, त्याने कसा शरीराला फायदा होणार आहे, कोणते अजून जास्त बेनिफिट होणार आहे, काय काळजी घ्यायची आहेत, हे एकदा समजून घेऊ. आणि त्यानंतर त्याचं विशेष प्रमाण, एक समप्रमाण त्याचं आपण घेऊ आणि त्या प्रमाणाविषयी देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माहिती सांगणार आहोत. कारण की प्रमाण जर समजलं नाही तर काहीच उपयोगाचं नाही. तर शेवटी आपण व्हिडिओमध्ये त्याचा नुसका त्या ठिकाणी सांगणार आहोत की ज्याच्या मदतीनं तुम्हाला जो रिझल्ट आहे तो अगदी जबरदस्त मिळणार आहे. आपण व्हिडिओमध्ये आज माहिती घेतोय की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे जबरदस्त आजार जे शरीरामध्ये 99% लोकांना आढळतात. कॅल्शियमची कमतरता भारतामध्ये प्रत्येक जणाला जवळपास आहे. मग आता तुम्ही काय मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं चुकीचं आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कॅल्शियमचा भांडार आहे, आपण 3 गोष्टी पाहतोय, त्यातली पहिली सगळ्यात जबरदस्त गोष्ट म्हणजे मखाना. मखान्यामध्ये जबरदस्त कॅल्शियम असतं, त्यामुळे तुमचे जे हाडं आहेत, तर ते हाडं त्याचबरोबर जॉईंट्स अगदी मजबूत होतात. आपल्या जॉईंट्समध्ये म्हणजे जे आपले जॉईंट्स आहेत, तर त्या जॉईंट्समध्ये एक ग्रीस असतं किंवा एक वंगण किंवा तेलकट पदार्थ असतो की जो आपली जी त्या ठिकाणी जॉईंट्स आहेत, तर त्या ठिकाणी त्यांना घासून देत नाही. त्याचबरोबर त्याला एक कार्टिलेज नावाचा एक स्नायू असतो, तर तो देखील मजबूत होतो आणि ज्यामुळे आपले जॉईंट घासत नाही. आपल्या जे गुडघ्याचा जॉईंट असेल, घोट्याचा, कोपराचा जॉईंट असेल, तर तो एकामेकावर घासत नाही आणि तो न घासल्या गेल्यामुळे तुमचा जॉईंट पेन तुम्हाला आयुष्यात होत नाही, सांधिवात त्या ठिकाणी होत नाही. मखाण्यामध्ये भरपूर सारे मिनरल्स, विटामिन्स असतात जे आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या शरीरातली ऊर्जा जबरदस्त वाढवतात. एक वेगळीच ताकद तुमच्या अंगामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जाणवायला लागते. जबरदस्त फायदे तुम्हाला याच्यामधून मिळायला लागतात. आता तुम्ही एक थोड्याशा प्रमाणात जरी खाल्ले दुधाबरोबर, तर आरामात तुम्हाला जबरदस्त फायदे होऊ शकतात. याला तुम्ही दुधाबरोबरही खाऊ शकता
किंवा तुम्ही याला तव्यावर नॉर्मल एक त्या ठिकाणी भाजून याच्यावर तुम्ही काळी मिरी टाकून त्या ठिकाणी खाऊ शकता. ना त्याचं प्रमाण कसं घ्यायचं, कारण की दुसऱ्या 2 वस्तूबरोबर एकत्र याला करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे बदाम. आता पहिल्या 2 गोष्टी ऐकल्या तुम्हाला वाटेल की सगळ्या महागड्या गोष्टी आहेत, पण लक्षात ठेवा अतिशय कमी प्रमाणात घ्यायच्या आहेत. 1च चमचा दिवसाला घ्यायचा आहे आणि आयुष्यभर कॅल्शियमची प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार नाही. बदाम हा अगदी शरीराची ताकद वाढवतो. नुसती शरीराची ताकद नाही तर तुम्हाला मानसिक स्थितीवर देखील मजबूत करतो. तुमची त्या ठिकाणी मेमरी पॉवर आहे तर ती देखील वाढवतो. आपल्या नसा मजबूत होतात, आपले स्नायू जबरदस्त मजबूत होतात. अशा त्याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियमचं कंटेंट त्या ठिकाणी असतं. आपल्या याच्यामध्ये जॉईंटमध्ये असणारं जे ग्रीस आहे ते देखील याच्यामध्ये वाढतं. तुटफूट झालेली असेल म्हणजे कुठलं हाड मोडलेलं असेल तर ते देखील जबरदस्त लवकर त्याच्यामध्ये होत असतं. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो आपल्या आयुर्वेदात ज्याला त्या ठिकाणी सुक्या मेवांचा राजा समजलेला आहे ते म्हणजे अक्रोड. आता अक्रोडही परत तुम्ही म्हणाल की सगळ्या महागड्याच गोष्टी आहे, पण समजून घ्या अतिशय कमी प्रमाण आपल्याला आहे, जे शेवटी मी सांगणारच आहे की कशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. अक्रोडमध्ये जबरदस्त हे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. हे जॉईंटसाठी सगळ्यात जास्त फायदेशीर असतं. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे आपल्या जॉईंटमध्ये जे वंगण असतं किंवा एक प्रकारचा तरल पदार्थ असतो तर तो वाढवतं, ज्यामुळे जबरदस्त रीतीने आपल्याला कुठल्याही प्रकारचा सांधिवात होत नाही, कुठल्या प्रकारची सूज येत नाही. याच्यामध्ये विशिष्ट अँटीऑक्सिडंट असतात की ज्यामुळे आपल्या शरीरात एक एनर्जी वाढते, कमजोरी थकान त्या ठिकाणी पूर्णतः निघून जाते आणि अक्रोड सगळ्यात जबरदस्त त्या ठिकाणी असतात. आता या 3 वस्तू कशा पद्धतीने एकत्र करायच्या आहेत तर साधारणपणे तुम्हाला 20 ते 25 मोठ्या साईजचे मखाना त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. गोल गोल मखाना पांढऱ्या साईजचे मार्केटमध्ये मिळतात. 20 ते 25 मोठ्या साईजचे त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्यानंतर 10 ते 12 बदाम तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक 3 ते 4 अक्रोडमध्ये जितका निघेल तितका त्याचा गर घ्यायचा आहे. 20 ते 25 त्या ठिकाणी तुम्ही घेतले आहेत मखाना, 10 ते 12 बदाम आणि 4 अक्रोड त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत. हे त्याचबरोबर तुम्हाला दालचिनीची जवळपास एक अर्धा चमचा पावडर त्या ठिकाणी लागणार आहे. तर मग काय करायचं आहे, याला तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही याला मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग खात असताना तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यात आधी या 3 पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरून तुम्हाला अर्धा चमचा जी दालचिनी जी पावडर आहे ती टाकायची आहे. त्यानंतर एक मोठा चमचा तुम्हाला याच्यात काळे तीळ त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि याला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. दररोज सकाळी एका ग्लास दुधामध्ये हे टाकून तुम्ही हे दररोज सेवन करायचं आहे. दुधामध्येच याला जरी उकळलं तरी देखील चांगलं राहू शकतं. शक्यतो 1 ग्लास दुधामध्ये हा 1 चमचा दररोज जरी उकळला तरी 7 ते 8 दिवसामध्येच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.